मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याची त्यांनी सुरुवात केली आणि ही सुरुवात केली आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या माओवाद्यांच्या गडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। पेनगुंडासारख्या अतिशय संवेदनशील भागात गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात एक पोलीस स्थानक उभारलं। जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी घनदाट जंगलानं वेढलेल्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली आणि नव्या पोलीस स्थानकाची पाहणी करून स्वतःच्या हातानं मिठाईचं वाटप केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच दौऱ्यादरम्यान त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। आज या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। जे ग्रामीण महाराष्ट्राचा त्यांचा पहिला दौरा आपण म्हणू शकतो गडचिरोलीपासून त्यांनी सुरू केलेला आहे आणि अशा ठिकाणी येऊन ते जवानांशी आता संवाद साधणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्या जवान जे जंगलात लढत असतात त्यांना काय काय गोष्टींची गरज असते त्या सगळ्या पुरवण्याकडे गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि वेळोवेळी गडचिरोलीला भेट देऊन पोलिसांचं मनोधैर्य उंचावणं, माओवाद विरोधी अभियानामध्ये लढत असताना ज्या ज्या बाबींची त्यांना गरज आहे सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवण्याकडे भर दिलेला आहे। आणि आत्तासुद्धा आपण बघू शकतो विचारू भाऊ मला सांगा, अशा अतिसंवेदनशील भागात जवानांनी हे पोलीस ठाणं उभारलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, काय म्हणा? मला असं वाटतं की हे जे पोलीस ठाणं आहे हे याकरता महत्त्वाचं आहे की माओवाद्यांचं स्मारक उद्ध्वस्त करून या ठिकाणी भारतीय संविधानाने जो पोलीस फोर्स उभा केला त्या पोलीस फोर्स करता या ठिकाणी ठाणं उभं राहिलेलं आहे। विशेषतः हा सगळा भाग असा होता की ज्या ठिकाणी कोणी येऊ शकत नव्हतं, रस्ते नव्हते। आता याची थेट कनेक्टिव्हिटी सगळी थ्रू अँड थ्रू तयार होते आहे, त्यामुळे लोकांपर्यंत विकास पोहोचण्याकरता मदत होणार आहे। मोबाईलचे टावर्स असतील, वेगवेगळ्या योजना असतील, त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि एक प्रकारे माओवाद्यांचा डॉमिनन्स पूर्णपणे संपतो आहे। आपण बघितलं तर गेल्या काही वर्षातला माओवाद विरोधी अभियानाचा हा जो इतिहास आहे यामध्ये गडचिरोली पोलीस दल देशात सगळ्यात मोठं यशस्वी पोलीस दल म्हणून त्यांची ओळख तयार झालेली आहे। 100% आपण गडचिरोलीमध्ये आता माओवादाच्या शेवटाकडे चाललेलो आहोत आणि यामध्ये पोलीस दलाने जे काम केलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। गेले 4 वर्ष एकही व्यक्ती हा माओवाद्यांना भरती करता गडचिरोलीतनं आणि महाराष्ट्रातून मिळालेला नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विशेषतः पोलिसांची कॅज्युअलिटी न होता पोलिसांनी ज्या प्रकारचे ऑपरेशन्स केले आहेत ते महत्त्वाचे आहे। पोलिसांना ज्या गोष्टींची गरज असते त्यामध्ये आणखी काय बाबी पुरवण्याकडे जे जे लागेल ते आम्ही पुरवू, कारण आपला जीव धोक्यात घालून या सगळ्या इलाक्यामध्ये पोलीस काम करतात, त्यामुळे जे त्यांच्याकरता आवश्यक असेल ते प्रत्येक गोष्टी त्यांना दिली। एकूणच पोलीस दलाला सगळ्या गोष्टी पुरवण्याकडे भर दिला राहणार असल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलं आहे। महेश तिवारी, न्यूज लोकमत, गडचिरोली। वळूयात पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरमध्ये शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे। मंत्रीपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी शक्ती प्रदर्शनाची तयारी केल्याचं दिसतंय। आज संध्याकाळी सत्तार यांच्या नागरी सत्काराचंही आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं अब्दुल सत्तार यांचे संभाजीनगरात हजारो बॅनर झळकले आहेत। शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी या चर्चांना उधाण आलं आहे। शिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी या ठिकाणी दाखवलेली आहे। ते शक्ती प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जर आपण बघितलं तर मराठवाडा सांस्कृतिक मैदानाच्या याच मैदानावर या अगोदर राजकीय मोठमोठ्या सभा आपण पाहिल्या असतील, मात्र वाढदिवसाची ही पहिलीच एवढी भव्य सभा किंवा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी होणार आहे। खरं तर ज्यावेळेस निवडणुका असतात किंवा मोठे राजकीय नेते सभा घेतात त्यावेळेस या मैदानावर या सभा आखल्या जातात किंवा तसं नियोजन केलं जातं, मात्र वाढदिवसाच्या निमित्त सत्तारांनी केलेली ही तयारी बरंच काही सांगून जाते।
संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील 9ही तालुक्यात सत्तारांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा हा पहिलाच वेळ आहे किंवा पहिलाच वाढदिवस आहे, ज्या वाढदिवसात आता सत्तार आपलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत आणि मोठी तयारी शक्ती प्रदर्शनाची या ठिकाणी केलेली आहे। भव्य व्यासपीठावर महत्त्वाच्या नेत्यांना बसण्यासाठी सोफे आहेत। एकूणच जी तयारी आहे ती भव्य या ठिकाणी दिसून येते। मंत्रिपद न मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार हे नाराज होते आणि त्यानंतर ते काय भूमिका घेतील हेही पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र एकूणच हे शक्ती प्रदर्शन एवढी मोठी तयारी कशासाठी हा मोठा प्रश्न आहे। तर नाराज सत्तार काही निर्णय घेतील का किंवा मग आपल्या भाषणातून ते काय इशारे देतात हे पाहावं लागेल। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आणि संभाजीनगरातून जाऊयात थेट कोकणात। एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असं कळतंय। माजी आमदार राजन साळवी हे पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। निवडणुकीत आणि निवडणुकांच्या नंतर वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही दखल न घेतल्याची भावना त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळेच राजन साळवी हे पक्षाला रामराम करण्याच्या विचारात असल्याचं कळतं। कुटुंबाच्या मागे पुन्हा एकदा एसीबीचा ससेमिरा लागण्याची चिंतासुद्धा राजन साळवी यांना सतावते असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे। त्यामुळे पुढच्या काही काळात राजन साळवी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का याची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे। मात्र स्वतः राजन साळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून याला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही। सचिन सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सचिन, राजन साळवी यांच्याशी संपर्क झाला, त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपला संपर्क झाला होता राजन साळवी यांच्याशी। गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात रत्नागिरीमध्ये की राजन साळवी हे यावेळच्या निवडणुकीत पराभूत झालेले होते आणि त्यांना कोणत्याही पक्षाकडून कोणतीही दखल घेतली गेली नव्हती आणि ते नाराज असल्याच्या चर्चा ज्या त्या वारंवार चालू होत्या, त्या अनुषंगाने ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी एक जोरदार चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगली होती। त्या दृष्टीने राजन साळवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असंच म्हटलंय की सध्या मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, मी बाळासाहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा माणूस आहे, त्यामुळे सध्या मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। लोकांना काय चर्चा करायच्या त्या करू दे अशा देखील वक्तव्य राजन साळवी यांनी हे केलं। ठीक आहे सचिन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अनेक दिवस झालेत। असं असलं तरी महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिली आहे। कुठलंही कारण न देता पदभार स्वीकारा आणि कामाला लागा, त्यासोबतच बंगले आणि कार्यपद्धती कार्यालयाबद्दलची नाराजी दूर ठेवा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पदभार न स्वीकारलेल्या सर्व मंत्र्यांना दिल्याचं कळत आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले मंत्री दत्ता भरणे यांनी अखेर मौन सोडलाय। मंत्रिपदावरून कुठलीही नाराजी नाही, आपण लवकरच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार अशी माहिती स्वतः दत्ता भरणे यांनी दिली आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बीड मधल्या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी। अनेक मंत्र्यांचे मित्र असतात, त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न करत दत्ता भरणे यांनी एक प्रकारे धनंजय मुंडे यांचीच पाठराखण केली आहे। नवीन वर्षामध्ये ऐका ना, नवीन वर्षामध्ये अजिबात नाराज वगैरे नाही। मी ऐका ना, मी बाहेर गेलो होतो, बाहेर परदेशामध्ये गेलो, 10 वर्ष गेलो नव्हतो। आता कुठं गेलो तरी लगेच कुठंतरी नाराज वगैरे, त्यामुळे मी कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठेही त्यात कुठं तथ्य नाही। अजिबात काही नाही, सगळं तुमच्या मनासारखं व्यवस्थित होईल। अजिबात रस्सीखेच नाही, राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत योग्य तो निर्णय घेतील। मुख्यमंत्री होणार का पालकमंत्री? मी आता या बाबतीमध्ये तुम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठांचा आहे, पालकमंत्री का आवडणार नाही आम्हाला? शेवटी आमचा नेता पालकमंत्री